ऑटो रिक्षांना आता नवीन परवाने दिले जाणार नाहीत असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतल्यानं रिक्षा चालकांना या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं, अनेक रिक्षा चालकांचं याबद्दलचं काय म्हणणं आहे, या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे की एका महिन्याला 1500 नवीन रिक्षांना परवाने मिळतायत, त्यामुळं संख्या जी आहे ती वर्षाकाठी वाढतीये, त्यामुळं कुठेतरी हा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे, काय नेमकं रिक्षा चालकांचं या संदर्भातलं म्हणणं आहे, आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी संवाद साधलाय, पाहूया। 9 मार्च पासून राज्यामध्ये नवे परमिट जे आहेत, परवाना जे आहेत ऑटो रिक्षाचे ते आता मिळणार नाही आहेत। त्यामुळेच जुन्या रिक्षा ज्या आहेत, परवाना जे आहेत त्याच्यावरतीच आता शहरांमध्ये वाहतूक जी आहे ती होणार आहे आणि त्यामुळेच कुठेतरी रिक्षा चालकांमध्ये एका प्रकारे आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं। सध्या ठाणे स्टेशन परिसरामध्ये आहे, या परिसरामध्ये लाखो रिक्षा ज्या आहेत त्या शहरामध्ये वाहत असतात आणि त्यामुळेच कुठेतरी प्रवाशांची हमरतुमरी देखील एक रिक्षा चालकांना करावी लागते, कारण की भाडं हे जवळच असेल किंवा लांबचं असेल यामुळे देखील मोठ्या प्रमाणात वाद होताना बघायला मिळतोय। पण त्यातच आता परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे आता कुठेतरी एक बदल बघायला मिळणार का हे पाहावंसं वाटतं आपल्याला। दादा काय सांगाल की आता इथून पुढे नवे परवाने आता मिळणार नाहीत रिक्षाचे, काय वाटतं तुम्हाला? आमच्या रिक्षाला चांगलं वाटेल, परमिट नवीन नाही भेटलं चांगलं आहे। आमचे जे जुने परमिट आहे, जे निघालेले परमिट आहे आता एवढे बाद झाले, कारण त्यांच्यामुळे नवीन नवीन गाड्या येतात, त्यामुळे अजून जाम ट्रॅफिक होते। पण याचा काही फायदा होणार आहे का तुम्हाला? ॲक्च्युली जे पहिले आम्हाला पहिला आमचा धंदा होता ते आता नियमितपणे होईल बरोबर चांगलं। दादा तुम्हाला काय वाटतं ह्या निर्णयामुळे काय बदल होऊ शकतात? माननीय परिवहन मंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे तो एकदम चांगलाच निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं जे जुने रिक्षा चालक आहेत, जुने परवानाधारक आहेत यांच्यासाठी म्हणजे जे बऱ्याच वर्षापासून उत्सुकता होती की परमिट बंद व्हावेत, तिचे एक निर्णय होऊन गेला, यासाठी चांगलंच आहे। बऱ्याच रिक्षा चालकांना धंदा करायला चांगलं भेटेल। नवीन नवीन रिक्षा येतात, ह्या शक्यतो नॉन महाराष्ट्रीयन आहेत, यात माहिती घ्या तुम्ही वाटली तर अजून, कारण आता स्थानिक लोकांचा विचार केला तर स्थानिक माणसाचं परमिट काढण्यापासून वंचित झालेले आहेत, कारण या गोंधळ बघितला, पार्किंगची व्यवस्था नाही आहे, पार्किंग एवढ्या गाड्या होऊ शकत नाही, म्हणून तर हा शासनाने निर्णय घेतला आहे। प्रामुख्याने यामध्ये बांगलादेशी नागरिक देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा चालवतात, त्यांच्यावर देखील कुठेतरी आळा बसणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दादा काय सांगाल, हा निर्णय कसा वाटतो तुम्हाला? मला तर चांगला वाटला आणि बरं आता जो भांडणे होत होते रिक्षामध्ये आपले रिक्षावाल्यांचे, तो भांडणे आता होणार नाही, तर रिक्षा वाढणार नाही तर धंदा पण वाढेल आपल्याला, नाही तर तो ते रिक्षाला चालला आहे भाडा घेऊन, आम्ही उभं आहे, तर आमची रोजीरोटी एकदम कमी झाली होती आणि धंद्याची आमची कंडिशन जाम बेकार झाली होती रिक्षा वाढण्यासाठी। मी तो जो पण साहेबांचा हे करतोय मी, तर बरं केलं, बंद केलं, आम्हाला जरा चांगला वाटला। पण असं म्हणतात की साहेब म्हणतात की वाहतूक कोंडीला कुठेतरी यामागे आळा बसेल, शहरात वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होते, ट्रॅफिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात होते। तर ट्रॅफिक तर साहेब होणार ना, गाडी वाढणार तर ट्रॅफिक वाढणारच। आता गाडीच नाही वाढणार, रिक्षा येणार नाही, परमिट बंद झालेला आहे, तर रिक्षा येणार नाही तर ट्रॅफिक पण नाही होणार नाही, होती तेवढी ट्रॅफिक पण नाही होईल। काय वाटतं तुम्हाला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।